तीन चल चलो। गुड मॉर्निंग एवरीवन, वेलकम टू माय चॅनल। वेलकम टू ब्लॉग। काय घेतलं चुनू, दाखव। काय पण घ्यायचं काय रे चुनू। तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि खरं तर ब्लॉगिंग करणं खूप डिफिकल्ट आहे। जसं मी ब्लॉगिंग चालू केलं आहे तसं मला आत्ता समजायला लागलं आहे की ब्लॉगर लोकांचं लाईफ खूप डिफिकल्ट आहे यार। कारण सिरियसली मी शब्दातच नाही सांगू शकत आहेत ह्या गोष्टी, पण ठीक आहे, चलो जसं होईल तसं बघूयात। तर आज आहे गुरुवार आणि सचिनदाजींनी गुरुवारसाठीचं सर्व सामान आणलेलं। मार्गशीर्ष महिन्यातला आजचा शेवटचा गुरुवार आहे, तर त्यांनी सर्व सामान आणलेलं, पण खाऊची पानं आणायला ते विसरले। म्हणून मला आणि चिनूला खाऊची पानं घेण्यासाठी स्पेशल इकडे यावं लागलं। त्यांच्याकडे 20 रुपये सुट्टे नव्हते, म्हणून मला चिनूसाठी हे खेळणं घ्यावं लागलं। चॉकलेटही तो घेत होता, पण मी त्याला ते घेऊन नाही दिलं, कारण त्याने कालच खूप चॉकलेट खाल्लेली म्हणून। शेवटचा गुरुवार असल्या कारणाने सीमाताईची इथं पूजा वगैरे चालू आहे। सर्व सचिनदाजींनी कालच साहित्य आणलं, परंतु हे खाऊची पानं विसरलेले, म्हणून आज चिनू आणि मी जाऊन घेऊन आलो। क्या रे चिंगे, काय आणले? चिनू दाखव रे, काय घेतलं तू त्या शॉपमध्ये? काय दाखव ना ते वाजवून। गेम्स आहे। काय घेत आहे ते बघ। चिंगी मेरी प्यारी बच्ची चिंगी। सारखं काय तर पिप्पी घेती, पिप्पी घेती सारखी, कारण तुम्हाला सारखी सारखी आवडते ना, म्हणून पिप्पी घेती सारखी। मेरी बच्ची आहे, बच्ची प्यारी प्यारी आहे मेरी चिंगी, प्यारी बच्ची। नाही ड्रेस डेला कोणी घालतं का, पण मी घालतीये, कारण माझे ड्रेसच विसरले गावाला। मार्गशीर्ष महिन्यामधला शेवटचा गुरुवार असल्या कारणाने ते सीमाताईची उद्यापनाची तयारी चालू होती। यंदा मार्गशीर्ष महिन्याचे 4 गुरुवार पडलेले, तर चौथ्या गुरुवारी म्हणजे आज एकादश असल्या कारणाने काही लोकांनी 3ऱ्या गुरुवारीच उद्यापन केलेले, पण सीमाताईने आणि मी चौथ्या गुरुवारी उद्यापन केले। तर इथे सवासीन जेवायला न घालता ती 5 मुलींना फळ आणि पुस्तक देऊन प्रसाद देते। आज सुद्धा आम्हाला तयारी करून थोडं बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही त्यासाठी तयार झालो आणि बाहेर पडलो। 794 चलो आज कुठे? झुडिओ। तू येणार रे चलो झुडिओला? फायनली आम्ही झुडिओमध्ये पोचलेलो। टी शर्ट घ्यायचा आहे टायगरचा। हां हां शॉर्ट्स घ्यायचे, हे शॉर्ट्सच आहे। चल चल रे। काय पाहिजे आत्ताच्या आत्ता? टायगरचं टी शर्ट। टायगर पाहिजे का? टायगरला बोलवू का आत्ताच्या आत्ता? छान आहे ते खरं। छान दिसतोय।
आत्ता मला टी-शर्ट पाहिजे. आत्ताच्या आत्ता टायगरला बोलवणार आहे. पाहिजे. सगळं ब्लॅकच आवडतं कायम. सगळं ब्लॅक 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 ब्लॅक. मम्मा का रे चनू चांगलं नाहीये? किती सुंदर आहे. घाण आहे, घाण. घाण आहे? घाण. क्रॉप येतो. हा पण कलर छान आहे. पण हे किती सुंदर आहे ना हे कलर. हा छान आहे पण मला हा आवडला. ये गरीब आहे, गरीब. गरीब आहे? अरे श्रीमंत आहे रे बाबा. प्राइस पाया. ऐक ना साईज बघ ना जरा. हा हा येईल हा येईल. ते हॅलो दादाजी ए पाडशील दादाला. चिनू दादा फिरला. चिनू नाही मला सचिनने दाखवलेलं की त्या साड्या वगैरे कुठून घेतलेल्या पण ते शॉप खूप छान होतं बरं का. मस्त ट्राय करूया. विराज तसं पाहायला गेलं तर झुडिओमध्ये जास्त गर्दी मला वाटलीच नाही. पण जेव्हा बिल करायचा टाईम झाला त्यानंतर ही एवढी मोठी लाईन बघून मला विशेषच वाटलं की ही एवढी लोक शॉपिंग करत होती का. मला बिलिंगच्या टायमिंगला हे सर्व दिसले. कदाचित शॉपिंगमध्ये जास्त मग्न असल्या कारणाने मला हे लोक दिसले नसतील तेव्हा. पण जिथे जाईल तिथं बिल करतात तिथे एवढी जास्त गर्दी असते की लाईनच लागते. लाईनला उभं राहावं लागतं खरं तर. आणि आमची सर्व शॉपिंग झालेली खरं तर. थोडी शॉपिंग राहिलेली जी की आम्ही जॉकीच्या शॉपमध्ये जाऊन केली पण ते शूट मी करू नाही शकले कारण खूप घाई झालेली. घरीसुद्धा जायचं होतं म्हणून. तर मग आम्ही पटापट इथली शॉपिंग सर्व आवरली आणि निघालो. जे मी शॉपिंग केलेलं ते सर्व मी तो व्हिडिओ शूट केलेला पण तो व्हिडिओ कसा डिलीट झाला ते काय माहिती नाही. चिनूकडून झाला की काय समजलं नाही. त्याच्यामुळे हा एक व्हिडिओ लास्टचा आहे तो मी तुम्हाला इथे दाखवते. एवढी शॉपिंग केलेली खरं तर आम्ही. खूप दमले शॉपिंग करून. आता घालून झोपू का हे सगळं. किती छान आहे ना. ब्लॉग आवडला तर ब्लॉगला माझ्या खूप सारं प्रेम द्या. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला असं वाटतं की माझ्या कॉमेडी व्हिडिओजला कंटेंटला त्या खूप जास्त प्रेम मिळतं मला इंस्टाग्रामवरून. पण मला ब्लॉगला इतका जास्त सपोर्ट मिळत नाही आहे कारण कदाचित मी आता स्टार्ट केलेले आहे म्हणून कदाचित असेल. तर सांगा मला कसे वाटतात ब्लॉग. काही चेंजेस हवे असतील तर ते पण. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. आता मी खूप दमले. सगळ्यांनी जेवण करा, छान राहा, आनंदी राहा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय बाय.